नमस्कार सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। होळी आहे म्हटल्यानंतर पुरणपोळी ही झालीच पाहिजे। सगळ्यात आधी आम्ही पुरण शिजवून घेतलं, शिजवून त्याला छान परतून घेतलं आणि परतून झाल्यानंतर त्याला वाटून घेतलं। पुरण वाटून झाल्यानंतर छान पापड तळले, कुरवडी तळली आणि बटाट्याची भजी पण करून घेतले। ते झाल्यानंतर आमटी करून घेतली आणि गुळवणीही करून घेतली। ते सर्व झाल्यानंतर छानपैकी पोळ्या करण्यासाठी कणिक मळून घेतली। लक्षात ठेवा, कणिक मळताना ही व्यवस्थित मळली गेली पाहिजे, तरच आपल्या पोळ्या छान होतात आणि त्या फुटत नाहीत। त्यामुळे छानपैकी कणिक मळून घ्या। कणिक मळून झाल्यानंतर त्याला थोड्या वेळ आम्ही भिजत ठेवलं, कमीत कमी अर्धा तास, आणि त्याच्यानंतर आम्ही पोळ्या करून घेतल्या। पोळ्या ह्या छान झाल्या होत्या। तुम्ही नक्की करून बघा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।